पाहुयात पावसासंदर्भातल्या बातम्या। कोकणात दमदार पावसामुळे ठिकठिकाणी नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले। या मनमोहक धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात पोहोचतायत। रत्नागिरीतील प्रसिद्ध पानवळ धबधबा प्रवाहित झालाय। सुमारे 100 मीटर उंचीवरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालतंय। रत्नागिरीच्या परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटनांना सुरुवात झाली आहे। मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लेनला धोका असून सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित लेन बंद करण्याची शक्यता आहे। पुणे नाशिक महामार्ग मुसळधार पावसाने पाण्याखाली गेलाय। महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून हजारो वाहनचालक आणि कामगार अडकून पडलेत। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। सुदैवाने ही दरड कोसळताना कुठलंही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। खबरदारी म्हणून महामार्ग पोलिसांनी बंद केला। माणगाव ताम्हिणी घाट मार्गे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुण्यातील आदरवाडी येथील रस्त्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवली आहे। पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला। यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जाते। मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोनही मार्गांवरील सगळ्या गाड्या रद्द करण्यात आल्या। कर्जत आणि लोणावळ्यामध्ये दरड कोसळली। ठाकूरवाडी आणि त्याचबरोबर मंकी हिल जवळ दरड कोसळल्याने एक्सप्रेस रद्द केल्या आहेत। कर्जत तालुक्यात सलग मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आलाय। नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 30हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खोपोली शहराला मोठा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। अमरावतीच्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांमध्ये 5.13% इतकी वाढ झाली आहे। मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतोय, त्यामुळे जलसाठा वाढलाय। मुंबई पुणे महामार्गावरील फूड मॉल परिसरात पाणी साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। पालघर टेंभोडे सातपाटी मार्गावर पाणी साचलं। वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। प्रशासनाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। मुसळधार पावसामुळे खंडाळा ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे रुळांवर दगड आणि माती वाहून आली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद ठेवली आहे। मुंबई पुणे रेल्वेच्या 5 गाड्या रद्द केल्या आहेत। रायगडमधील खोपोली पेण महामार्ग पाण्याखाली गेलाय। पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। खोपोली आणि पेणला जोडणारे रस्ते पूर्णपणे बंद केले।